दैनंदिन जीवनातल्या किरकोळ भांडणाचा देखील काही जणांच्या मनावरती टोकाचा परिणाम होतो आणि त्यामधून अस्वस्थता येते. याची तुम्हाला कल्पना आहे का? नमस्कार, मी डॉक्टर हमीद दाभोलकर, मानसोपचार तज्ञ. अरबाज हा अहिल्यानगर जिल्ह्यातला 17 वर्षाचा मुलगा. त्याच्या कॉलेजमध्ये मित्रमंडळींशी एक छोटासा वाद झाला. खरं तर अशा स्वरूपाच्या वादामुळं फार कुणाला काही ताण येत नाही किंवा फारसं बिघडत नाही. पण अरबाजचं मन हळवं असल्यामुळं त्याला मात्र खूप अस्वस्थता यायला लागली. छातीत धडधड व्हायला लागली, झोप येईना, अभ्यासावरती लक्ष केंद्रित होईना. इतकंच नाही तर टोकाचे विचार देखील मनामध्ये यायला लागले. त्याचा एक मित्र, ज्याचं मानस मैत्रीचं प्रशिक्षण झालं होतं, त्याच्या लक्षात आलं की अरबाजला मानसिक अस्वस्थता होतीये, त्याला तज्ज्ञाला दाखवण्याची गरज आहे. अरबाजमध्ये दिसून येणारी लक्षणं ही सौम्य स्वरूपाच्या चिंतेची आणि डिप्रेशनची होती. अशा स्वरूपाची लक्षणं अनेक वेळेला ताण वाढल्यामुळे येतात. काही जणांचं मन मुळातच हळवं असतं आणि त्याच्यामुळे थोडासा जरी ताण आला तरी त्यांना अशा स्वरूपाच्या त्रासाची लक्षणं येतात. अशा वेळेला जर योग्य प्रकारचं समुपदेशन आणि औषधं मिळाली तर यातल्या बहुतांश गोष्टी वेळेच कंट्रोलमध्ये येतात आणि पुढे होणारा त्रास टाळता येऊ शकतो. अरबाजला त्याच्या मानस मित्रामुळे वेळीच मदत मिळाली. त्याला काउन्सिलिंग आणि औषधामुळे चांगला फरक आलेला आहे. तुमच्या आजूबाजूला जर अरबाजसारखी कोणी व्यक्ती दिसत असेल, त्याला अशा स्वरूपाची लक्षणं असतील, तर खालती कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या परिवर्तन संस्थेच्या हेल्पलाईन नंबरवर नक्की संपर्क करा. आमच्या पेजला लाईक करायला, सबस्क्राईब करायला, फॉलो करायला आणि कमेंट करायला विसरू नका. लक्षात राहू द्यात, मनाचे आजार बरे होतात आणि पाहत राहा मैत्री मनाशी.